Hello friends, good morning. In this video we are going to see the practical number 7, which is named as a execute SQL queries using string function, arithmetic functions and date time function, and also the aggregate functions. आपल्याला बघा या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आहे, जे अरिथमेटिक फंक्शन्स किंवा इनबिल्ट फंक्शन्स, आता व्हॉट इज मीन बाय फंक्शन्स वगैरे सगळं झालेलं आहे. इनबिल्ट फंक्शन्स जे स्ट्रिंगचे आहेत, अरिथमेटिक्स असतील किंवा डेट टाईमचे असतील किंवा ॲग्रिगेट फंक्शन्स असतील, मीन, मॅक्स, काउंट, सम, ॲव्हरेज. ओके, विथ दिस फंक्शन आपण काय करायचं आहे, SQL क्वेरी एक्झिक्यूट करायच्या आहेत. देन सी द कोर्स आउटकम. रिलेव्हंट कोर्स आउटकम काय आहे, क्रिएट अँड मॅनेज द डेटाबेस using SQL commands. Then then the practical outcome काय आहे बघा, write queries using following functions. ओके, आता याच्यासाठी बघा मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय गरजेचं आहे, तर स्ट्रिंग फंक्शन्स कोणते आहेत आणि त्याला रिक्वायर्ड जे काही पॅरामीटर पास करावे लागणार आहेत किंवा व्हॅल्यू पास करावे लागणार आहेत, तेवढा सिंटॅक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, देन स्ट्रिंग फंक्शन्स कोणते कोणते आहेत बघा, लोअर, अप्पर, इनिट, कॅप, कॉनकॅट, सबस्ट्रिंग, लेंथ, instr, l padding, r padding, l trim, r trim. ओके, लोअर टू अप्पर केसमध्ये कन्वर्जन करण्यासाठी और अप्पर टू लोअर, इनिशियल लेटर कॅपिटल करण्यासाठी और लेंथ फाइंड आउट करायची असेल तर, किंवा कॉन्कॅटनेशन करायचे असेल किंवा सबस्ट्रिंग करायचे असेल तर आपल्याकडं इनबिल्ट स्ट्रिंग फंक्शन्स अवेलेबल आहेत. देन सी द अरिथमेटिक फंक्शन्स. अरिथमेटिक फंक्शन्स कोणकोणते, तर ABS ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, फ्लोअर असेल, सेलिंग असेल, एक्सप्लोनंट असेल, पॉवर फाइंड आउट करायचे असेल किंवा स्क्वेअर रूट काढायचं असेल और मॉड्युलस फाइंड आउट करायचं असेल. देन बघा डेट टाईम फंक्शन्स. दीज आर द डेट टाईम फंक्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडं. मोस्ट ऑफ दी आपण सिस डेट अँड add months or date difference or now, these are the functions we are using the frequently in our SQL operations. Okay, then see the last one, aggregate functions. हे aggregate functions आहेत, average, count, mean, max and sum असतील. हे aggregate functions आपण काय करतो, with the help of group by and having clause यूज करत असतो. ओके, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय आहे, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्समध्ये तुम्हाला आउटपुट फाइंड आउट करायचे आहेत. ABS, EXP, पॉवर, मॉड, स्क्वेअर रूट वगैरे असेल. जस्ट फ्रॉम ड्युएल आहे तो, सो नो नीड टू क्रिएट अँड एनी टेबल. ओके, इथं अरिथमेटिक फंक्शन्स दिलेले आहेत, इथं स्ट्रिंग फंक्शनचं आउटपुट काढायचं आहे, इथं डेट फंक्शनचे आउटपुट्स काढायचे आहे. लास्टचा क्वेश्चन बघा, थर्ड मधला ई, सिलेक्ट मंथ्स बिटवीन सिस डेट कॉमा हायर डेट फ्रॉम एम्प्लॉय. इथं फक्त तुम्हाला एम्प्लॉई टेबल क्रिएट करावा लागणार आहे. ओके, देन सी द एक्सरसाइज क्वेश्चन्स. एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे, आपल्याला एम्प्लॉई टेबल क्रिएट करावं लागणार आहे, ज्याच्यात की कॉलम्स कोणकोणते आहेत, तर एम्प्लॉई नंबर, EMP नेम असेल, डिपार्टमेंट नंबर असेल, डिपार्टमेंट नेम असेल, जॉब ID, सॅलरी आणि हायर डेट असेल. ओके, देन प्रॅक्टिकली बघूया आपण, हे या क्युरीज सॉल्व करायच्या आहेत आपल्याला. ओके, जो एम्प्लॉई टेबल आहे इथं मी क्रिएट केलेला आहे, क्रिएट टेबल एम्प्लॉई, आणि जे कॉलम्स त्यांनी सांगितलेले आहेत ते मी इथं ॲड केलेले आहेत. EMP नंबर इंट, EMP नेम असेल, डिपार्टमेंट नंबर असेल, जॉब ID असेल, सॅलरी असेल और हायर डेट असेल. ओके,
मी हा टेबल क्रिएट केला आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 रोज इन्सर्ट केलेल्या आहेत. ओके, आणि मी टेबल क्रिएट करताना मी डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन हे 2 कॉलम इन्सर्ट करायला मी विसरलेले. सो मी काय केलं, एम्प्लॉई टेबल अल्टर करून काय केलेलं आहे, अल्टरची ॲड क्युरी यूज करून, ॲड कॉलम क्युरी यूज करून मी काय केलेलं आहे, डिपार्टमेंट नेम अँड लोकेशन काय केलेलं आहे, मी ॲड केलेलं आहे. ओके, देन हे 2 कॉलम मी नवीन ॲड केल्यामुळे मला काय करावं लागलं, तर लोकेशन असेल किंवा डिपार्टमेंट नेम असेल हे टेबलमध्ये अपडेट करावं, त्याच्या व्हॅल्यू अपडेट कराव्या लागल्या. ओके, हे मी लोकेशनसाठी आहेत, हे लोकेशन्स ॲड केलेले आहेत, मुंबई, मिरज, पुणे, कोल्हापूर, ICH. आणि डिपार्टमेंट नंबर, नेम मार्केटिंग, डेव्हलपर असेल, सेल्स वगैरे मी ॲड केलेलं आहेत. सो फायनली आउटपुट बघूया, एम्प्लॉई टेबलमध्ये कोणकोणते कॉलम प्रेझेंट आहेत. ओके, आधी एवढे होते, एम्प्लॉई नंबर, नेम, डिपार्टमेंट नंबर, जॉब ID, सॅलरी, हायर डेट. आणि हे मी अल्टर टेबल करून डिपार्टमेंट नेम अँड लोकेशन ॲड केलेलं आहे. ओके, देन क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट क्वेश्चन बघा, डिस्प्ले द लिस्ट ऑफ एम्प्लॉई हुज डिपार्टमेंट नेम इज सेल्स. मिनिंग काय होतं, तर असे एम्प्लॉई लिस्ट आउट करा की ज्यांचे डिपार्टमेंट नेम काय आहेत, तर सेल्स आहेत. इथं बघू शकतो आपण, इथं चुकून काय व्हॅल्यू पडलेली आहे, सेल्स 0 पडलेली आहे. इथं सेल्स आहे, मार्केटिंग अँड डेव्हलपर. सो एम्प्लॉई लिस्ट आउट करायचे. आता हा टेबल बघून आपण आउटपुट काय येणार आहे आपला, सेल्स म्हणजे जॉब ID 4 वाला काय होणार आहे, रेकॉर्ड डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच कसं, जे डिपार्टमेंट नेम काय आहे त्याचं सेल्स आहे. ओके, क्युरी बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू, इन सिंगल कोट काय घातलेला आहे, सेल्स. सिलेक्ट करा आणि रन करून बघा. ओके, येस, जॉब ID ज्याचा 4 होता आपण काय बघितलेलं, त्याचा डिपार्टमेंट नेम काय आहे, सेल्स आहे. सो इथं डिस्प्ले झालेलं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेरी क्वेश्चन्स बघा, डिस्प्ले द टोटल एम्प्लॉई इन द सेल्स डिपार्टमेंट विथ इट्स लोकेशन. ओके, सेल्स डिपार्टमेंटमध्ये जे वर्कआउट करतात त्यांचं काय करायचं आहे, आपल्याला लोकेशन प्लस टोटल किती एम्प्लॉई वर्क करतात सेल्स डिपार्टमेंटमध्ये ते फाइंड आउट करायचे. आता ह्याच्या आउटपुटवरून आपण सांगू शकतो की सेल्स डिपार्टमेंटमध्ये हा जो एम्प्लॉई नंबर 400 आहे किंवा ई नेम प्रतीक आहे तो एकटाच वर्क करतो. सो काय आउटपुट आलं पाहिजे आपलं, काउंट हा 1 आला पाहिजे. सो क्युरी बघा, सिलेक्ट काउंट EMP नंबर, इन ब्रॅकेट काय घातलेलं मी, EMP नंबर, ॲग्रिगेट फंक्शन यूज केलेलं आहे मी काउंट इथं, कारण का तर टोटल एम्प्लॉई आपल्याला डिस्प्ले करायचे होते. फ्रॉम एम्प्लॉई वेअर डिपार्टमेंट नंबर काय करायचं आहे, सेल्स असणारे एम्प्लॉई फाइंड आउट करायचे आहेत, त्यांचा काउंट. ओके, आलेला आहे, काउंट काय आहे, 1. ओके, नेक्स्ट बघा, डिस्प्ले द मॅक्झिमम अँड मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. मिनिमम आणि मॅक्स सॅलरी एम्प्लॉईची डिस्प्ले करायची आहे. सिलेक्ट मॅक्स आणि मीन काय आहेत, तर ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत, मीन, मॅक्स. ओके, मीन ऑफ सॅलरी कॉमा मॅक्स ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. सिम्पल क्युरी आहे ही. ओके, आउटपुट डिस्प्ले झाले, पण चेक करा, मॅक्स सॅलरी 50,000 आणि मीन सॅलरी काय पडते आउटपुट ॲज 10,000. ओके, एम्प्लॉई टेबल रन करून बघा. ओके, सी द original table. Okay, salary 50,000 is greater and less is 10,000. So our query is correct. Okay, then see the next question, display
list the employees with hire date in the format of month, day and year. Okay, then query बघा, select e name. आपला इथं फॉर्मॅट तुम्ही बघू शकता. सिलेक्ट ई नेम कॉमा टू कॅर हायर डेट इन ब्रॅकेट काय आहे, कोणता फॉर्मॅट हवा आहे तो मी काय घातलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे. सिलेक्ट करा, रन करून बघा. ओके, फॉर्मॅटमध्ये आउटपुट डिस्प्ले झालेला आहे. तर लास्ट क्वेश्चन बघा, डिस्प्ले द टोटल सॅलरीज ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन द प्रोडक्शन डिपार्टमेंट विथ डिपार्टमेंट नंबर अँड इट्स लोकेशन. काय करायचं आहे आपल्याला, तर असे एम्प्लॉई फाइंड आउट करायचे आहेत. टोटल एम्प्लॉईंचे सपोज प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, त्याचे सपोज 5 एम्प्लॉई जर वर्क करत असतील, तर टोटल 5 एम्प्लॉईचे सपोज प्रत्येकाला 10,000 पेमेंट आहे किंवा सॅलरी 10,000 आहे. सो 5 जणांची सॅलरी किती होणार आहे, 50,000 होणार आहे. सो जो फायनल काउंट असणार आहे 50,000 हा ॲज अ आउटपुट आपला असला पाहिजे. त्यांनी टोटल सॅलरी काढायला लावलेल्या कोणत्या डिपार्टमेंटमधले एम्प्लॉई, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटमधल्या एम्प्लॉईंचे. आणि त्याच्यासोबत काय डिस्प्ले करायचं आहे, डिपार्टमेंट नंबर करा आणि लोकेशन करा. ओके, तर क्वेरी बघा, सिलेक्ट सम ऑफ सॅलरी कॉमा डिपार्टमेंट नंबर डिपार्टमेंट नेम फ्रॉम EMP वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू मी काय घातलेलं आहे, मार्केटिंग घातलेलं आहे. बिकॉज while inserting the records in the employee table as a department name, I have not inserted the production department, so I use here the marketing department name. Group by what, the department number आणि department name. okay, मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काय आहे, डिपार्टमेंट नंबर 2 आहेत, 12, 112 आणि 113. सो काय झालेलं आहे, 112ची टोटल सॅलरी किती आलेली आहे, 30,000 आणि 112ची किती आलेली आहे, 20,000 ॲज अ आउटपुट आलेला आहे. ओके, हे क्वेश्चन्स आहेत, प्रॅक्टिकली परफॉर्म करून बघा. काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा, जेणेकरून नेक्स्ट प्रॅक्टिकल परफॉर्म करताना आपल्याला आयडिया येईल. ओके, थँक्यू.